हॅलो नमस्कार, मी ज्योती शिंदे तुमच्या सगळ्यांचं माझ्या ज्योती शिंदे हा यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. ज्योती शिंदे ब्लॉग हे माझ्या यूट्यूबच्या चॅनल आहे आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही माझ्या चॅनल व्हिडिओ बघता पण चॅनलला सबस्क्राईब नाही करत. जर तुम्ही सबस्क्राईब केलं आणि लाईक केलं तर माझा व्हिडिओ अजून 4 लोकांच्यापर्यंत पोचतो. सो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि लाईक पण करा. आणि मी थोडंसं आज बाहेर गेले होते त्याच्यामुळे मी आज लेट शूट करते. तर आज मी माझं इव्हिनिंगचं जे रुटीन असतं जे रेग्युलर आपलं तर ते दाखवणार आहे. संध्याकाळी 6 ते वाजल्यापासून जे माझं स्वयंपाक किंवा जे काही मी कामं करते तर ते तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. मी जिथं राहते ना तिथून मला बाहेरचा जो व्ह्यू आहे माझ्या गॅलरीतून तो मी तुम्हाला दाखवते. खूप छान आहे कारण झाडं वगैरे एवढी आहेत ना. आणि ही माझी झाडं आहेत. मी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गावी गेले होते ना तेव्हा ही सगळी झाडं माझी सुकली होती. आता ती परत छान आली आहेत. तर असं माझ्या गॅलरीतून व्ह्यू आहे. छान वाटतं म्हणजे. आणि इकडं मला कपडे पण फोल्ड करायचे, पण आधी मी चहा घेणार आहे आणि त्याच्यानंतर मी बाकीची कामं करणार आहे आणि देवपूजा पण करणार आहे. कारण सकाळी मी कामाच्या गडबडीत विसरले. म्हणजे मी संध्याकाळी करायचं असं ठरवलं होतं कारण मला एवढा वेळ पण नव्हता. कारण महत्त्वाचं काम होतं, बाहेर जायचं होतं. सो चला आता मी चहा ठेवते. इकडं चहा शिजतोय तोपर्यंत मी इकडं कपडे फोल्ड करून घेते. आणि ना लिंबाचं झाड आहे आणि त्याच्यावर पोपट वेगवेगळे प्रकारचे पक्षी, म्हणजे मी गावी असताना पण कधी बघितले नाही ते पण पक्षी मला इथं बघायला मिळतात. आणि कोकिळा पण ओरडते. अशी ती सारखी येत असते, म्हणजे दिवसातून 3 ते 4 वेळा या झाडावरती येतेच ती आणि अशी ओरडते. आणि एवढं छान वाटतं ना मला ऐकायला, कारण ओरडते आणि प्लस अशी झाडं वगैरे बघायला आणि मस्त वाटतं आणि ऐकायला पण छान वाटतं पक्ष्यांचा. सकाळी जेव्हा मी उठते ना तर तेव्हासुद्धा आपण उठतो तर तेव्हा पण पक्ष्यांचा आवाज येतो खूप जास्त. म्हणजे सगळे चिमणी हे पोपट वगैरे. पोपट इथं खूप आहेत, पोपट आणि कबूतर. आणि कावळे तर खूप कमी आहेत, पण पोपट कबूतर खूप जास्त आहेत. आणि अजून एक प्रकारचं पक्षी आहे पण त्याचं नाव नाही मला माहिती, पण ते असतात. जर तुम्हाला जर पक्ष्यांच्या आवाजाने जर तुम्ही उठत असाल तर आपल्याला ओरडले तुम्हाला ऐकायला येत असेल किती छान तिचा आवाज ऐकायला येतो. आणि मस्त वाटतं तिचा कोकिळेचा आवाज ऐकला तर. आणि त्याच्यानंतर मी असं ठरवलं की झाडू वगैरे मारून घ्यायचं सगळ्या घरात. आणि झाडू मारून घेते तेव्हा मी गॅलरी वगैरे पण साफ करून घेते. कारण मला सवय आहे की जेवढी स्वच्छता घरामध्ये असेल, आणि मला स्वच्छता खूप आवडते, जेवढी स्वच्छता करेल तेवढी कमीच असं मला वाटतं. आणि जेवढी स्वच्छता असेल तेवढं घरात फ्रेश पण वाटतं. तर इथं घरात झाडू मारून घेतल्यानंतर गॅलरी पण साफ केली. त्याच्यानंतर मी फ्रेश होणार होते आणि फ्रेश होऊन मी देवपूजा वगैरे करणार होते, कारण मी सकाळी केली नव्हती. मग असं ठरवलं की आता देवपूजा करायची. तर छान अशी देवपूजा माझी झालेली आहे आणि रांगोळी मीच काढली हाताने. तर छान अशी माझी देवपूजा झालेली आहे, कारण आज खूप वेळ झालेला. पण देवपूजा जर नाही झाली तर मग घरात फ्रेश नाही वाटत. तर मी जेवढं शक्य होईल तेवढं करते. शक्यतो मी लवकरच करते सकाळी. स्वतः झाले आणि भाजी पण आणायला जायचं आहे, कारण संध्याकाळसाठी माझ्याकडे भाजी नाही. उद्या सकाळसाठी माझ्याकडे गवारीची वगैरे भाजी आहे, पण संध्याकाळसाठी भाजी नाही. आणि पिल्लू माझं खेळून आले. हातपाय धुणार आहेस, फ्रेश हो जा, कपडे काढ आणि दुसरे कपडे घाल. काय ओके असं बॉल फेकलाय. पहिल्या बॉलवर 6 मारला, खालून डायरेक्ट बोल्ड. कोणी 6 मारला? 6 नाही, 6 मारा गेला डायरेक्ट बोल्डच झाला. बोल्ड म्हणजे आउट. मी माझा बॉल फेकला आणि डायरेक्ट तो आउट झाला. 6 मारत होतो. कुणासोबत खेळत होतास तू? तर खेळणार नव्हतास ना. कुणासोबत खेळत होतास खरं सांगायचं?
सोबत. कोण स्वयं? तिथला इथला पार्लरचा? नाही, तो इथला. आणि त्याच्या काल ज्यांच्याशी तू खेळत होतास त्यांच्यासोबत? नाही, ते खेळत नव्हते का खाली आज? खेळत होते, पण मम्मी तिथे खेळायला गेलेलो तिथे ग्राउंडवर. आणि धड तिकडून डायरेक्ट सिक्स पूर्ण बॉल 6 आणि 4 मध्येच. मम्मी डायरेक्ट 6 यायला पाहिजे होतं मग मी. 6 परत 6 आणि मग 4. चल फ्रेश हो. आणि तर इथं मी भाजीला गेले होते, पण पावभाजीचं साहित्य काय मला मिळालं नाही. ह्यांनी मला पावभाजी करायला सांगितले होते, तर मला मिसळचं साहित्य मिळालं, म्हणजे मटकी मिळाली. तर त्याच्यानंतर तर बघू शकताय तुम्ही की मला कट नको होता, तरी बऱ्यापैकी आपला जो मिसळ मसाला आहे त्याच्यामुळे तो कट आलेला आहे. मला कट नको होता, पण तरी पण आला आहे कट, कारण मसाला वगैरे जर व्यवस्थित केला ना तर कट येतो व्यवस्थित. सो आत्ता मी पाव गरम करून घेते. बटर टाकून घेतलं आणि त्याच्यावर थोडेसे पाव भाजून घेते. खूप जास्त नाही लावायचं, नाही तर ते सगळं बटरच लागतं, कारण पावभाजीमध्ये बटर छान वाटतं. मिसळपावमध्ये खूप जास्त बटर नाही आवडत. पावभाजीमध्ये जेवढं बटर असेल तेवढं पावभाजी टेस्टी लागते. आणि अशा पद्धतीने आमची छान मिसळ तयार झाली. आणि जेवण वगैरे झालं होतं, आणि सकाळी मला उसळ करायची होती चवळीची, त्यासाठी मी चवळी भिजत घातली. तर आता 10:30 झालेत आणि आजचा ब्लॉग इथंच एंड होतो. व्हिडिओ बघता पण व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नाही करत आहे, सो प्लीज व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे व्हिडिओ अजून लोकांपर्यंत पोहोचतील. आणि आजच्या व्हिडिओला पण छान कमेंट करा. मी तर आमची झोपायची तयारी चालू आहे. झोप आले त्याला, दमतो, कारण त्याचं एवढं बिझी शेड्यूल झालं आहे की म्हणजे सगळ्या गोष्टीची एक वेळ झाली की 3:30ला घरी, त्याच्यानंतर एक दीड तास काहीतरी करत बसतो. 5 वाजता खाली जातो, 6:30-7पर्यंत येतो. तिथून पुढं अभ्यास, 8-8:30पर्यंत जेवण आणि 10:30पर्यंत झोपून जातो. चलो इथंच व्हिडिओचा एंड करते. माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी टाकलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर चलो, बाय बाय.